नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026मध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, दिलीप गावित वेगवान पॅरा ॲथलीट किती मीटरमध्ये सुवर्ण पदक मिळवलेले आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे 100 मीटरमध्ये. ठीक आहे. आणि त्यांनी कोणते पदक मिळवलेले आहे? तर सुवर्ण पदक हे मिळवलेले आहे. प्रश्न क्रमांक 2 पहा. पारंपरिक औषधोपचाराच्या भविष्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याकरिता ... आणि इंडिया AI यांनी करार केला आहे. तर कोणासोबत केलेला आहे? आयुष मंत्रालय आणि इंडिया AI यांनी करार केलेला आहे. प्रश्न क्रमांक 3 पहा. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 भारताच्या लवप्रीत सिंगने पुरुषांच्या 110 किलो गटात पटकावले कोणते पदक? तर त्यांनी पटकावलेले आहे रौप्य पदक. ऑप्शन नंबर 1. पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 4. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे लता गुप्ता. प्रश्न क्रमांक 5 पहा. कोणता देश जगातील खलाशांचा दुसरा सर्वात मोठा पुरवठादार बनला आहे? याचं करेक्ट उत्तर आहे भारत. ऑप्शन नंबर 1. प्रश्न क्रमांक 6 पहा. भारताचे पहिले समर्पित टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन TMZ कोठे स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे? उत्तर ग्वालियर, मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 7 पहा. ड्युरंड कपची कितवी आवृत्ती शिलाँगमध्ये सुरू झाली? याचं करेक्ट उत्तर आहे 135वी. ऑप्शन नंबर 2. प्रश्न क्रमांक 8. भारताचे प्रमुख सागरी आणि उत्पादन केंद्र बनण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने जहाजबांधणी आणि दुरुस्ती धोरण 2026 सुरू केले आहे? उत्तर आहे गुजरात. ऑप्शन नंबर 3.